Today's topic is to find out the equation of torque. Okay, torque equation कशाशी related find out करायचं आहे. एक मिनिट आहे. जे आपण मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट चेक केले. ठीक आहे, मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट अँड मुव्हिंग कॉइल. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट मध्ये काय होत होतं की कॉइल वॉज स्टेशनरी अँड वेन अ करंट इज फ्लोइंग थ्रू दॅट कॉइल द आयर्न गेट्स रोटेटेड और अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॉइल सेक्शन. ठीक आहे, किंवा मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होत होता. सो देर इज समथिंग चेंज ऑफ कॉइल इंडक्टन्स ड्यू टू फ्लोइंग ऑफ करंट. ठीक आहे, सो इंडक्टन्स काय व्हायचा, चेंज व्हायचा ड्यू टू moving iron instrument. In case of moving iron instrument, there is large possibility of change of inductance. Inductance म्हणजे काय असतो? इंडक्टन्स जनरली इंडक्टर परफॉर्म स्टोरेज ऑफ एनर्जी स्टोरिंगचं काम केलं जातं. सो कॉइल इज अन एक्झाम्पल ऑफ इंडक्टर, राईट. कॉइल काय असते, इट इज अ टाईप ऑफ इंडक्टर अँड विच इज यूज टू स्टोर एनर्जी. आता जेव्हा तुम्ही कॉइलमधून करंट पास करताय, ठीक आहे, when you are going to pass the current through this coil, there is a possibility of change of inductance. So change of inductance मुळे काय होणार आहे की तुमचं जे काही मुवमेंट आहे, कॅलिब्रेटेड स्केलकडनं तुम्हाला पॉइंटरचं मुवमेंट होतं, रिडिंग्स अवेलेबल होतं जेव्हा करंट कॉइलमधनं फ्लो होतो. सो त्या केसमध्ये काय होतं की तुम्हाला दोन गोष्टी मिळतात. एक काय मिळतं की फ्रिक्शन प्रोव्हाइड होतं. फ्रिक्शन कशामध्ये होतं, तुमच्या स्प्रिंगमध्ये, जो स्प्रिंग तुमच्या आयर्न पीसला कनेक्टेड असतो, आयर्न पीसला कनेक्टेड स्प्रिंगमधून जे काही मोशन आहे ते पास होत राहतं, राईट. सो इथे तुमची सिम्पली समजा अजून केली आपण, एक कॉईल आहे, ठीक आहे, कॉईल आणि इकडनं आयर्न पीस प्लेस केलेलं आहे. तो आयर्न पीस मूव्ह होतो, इकडे अट्रॅक्ट होतो. सो इथे जी स्प्रिंग असते तिथे काय होतं, फ्रिक्शन जनरेट होतं. या फ्रिक्शनमुळे पुढे जो काही पॉइंटर कनेक्ट केलेला असतो तो पॉइंटर काय होतो, मूव्ह होतो. ठीक आहे, सो तुम्हाला इथे फ्रिक्शन प्लस डिस्प्लेसमेंट दोन्ही गोष्टी मिळत आहे. फ्रिक्शन मिळते म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ फोर्स हॅज बीन अप्लाइड. सो तुम्ही इथे काय करते, इन शॉर्ट फोर्स अप्लाय करताय. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळते म्हणजे इन टर्म्स ऑफ थिटा. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अमाऊंट ऑफ मेकॅनिकल वर्क डन. सो आपल्याला तेच इथे बघायचं आहे की हाऊ मच वर्क डन इज परफॉर्म्ड when a current is passed through coil. So work done किती येतोय, let assume that W is equals to force into displacement. आता हा फोर्स म्हणजे काय, that force, such amount of force which causes to make the deflection of your pointer. So deflection generate होतंय किंवा force generate होतं म्हणजेच काय होतंय, torque generation होतंय. So deflection torque is generated which is nothing but a amount of force. Okay, so let it is TD and the displacement is around how much, theta. ठीक है, so it is around uh, सो हा थीटा आला तुमचा. हे फर्स्ट इक्वेशन झालं, याला लेबल आपण करूया फर्स्ट इक्वेशन एज अ. सो दिस वन इज युअर फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, सो सेकंड पुढचं कंडिशन काय येणार आहे की मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुमच्या इंडक्टरचं काम काय की इंडक्टरमध्ये डिस्प्लेसमेंट होते किंवा कॉईल इंडक्टन्स चेंज होतोय, दॅट मीन्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ जनरेशन ऑफ व्होल्टेज. कॉईलचं फंक्शन काय, सेल्फ इंडक्शन तुम्ही कन्सेप्ट ऐकलेली असेल. सेल्फ इंडक्शन मध्ये काय असतं की कॉइलमध्ये जेव्हा एनर्जी पास होते किंवा करंट पास होतो, सो कॉइलच्या अक्रॉस काय असते, फील्ड जनरेट झालेली असते, मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली असते. ज्यावेळेस करंट पास होते त्याच्याकडनं तर काय होतं, EMF इज इंड्युस्ड. सो व्होल्टेज काय होतं, इंड्युस्ड होतं, विच इज द कन्सेप्ट ऑफ सेल्फ म्युच्युअल इंडक्टन्स. हा सेल्फ म्युच्युअल इंडक्टन्स जनरेट होतो. सो सेल्फ म्युच्युअलमुळे काय होतं, EMF जनरेट होत असतो. सो हा EMF कसा जनरेट होतो, इंडक्टन्स मध्ये, that it is given by E is equals to L change of current. करंट काय आहे, चेंजिंग आहे. ठीक आहे, सो DI डिवाइड बाय DT. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. ठीक आहे, सो हा काय झाला, इंड्युस्ड EMF. इंड्युस्ड EMF किती का बरं झालेला आहे, जस्ट बिकॉज ॲज अ करंट फ्लोज थ्रू द कॉईल
there is a deflection of needle takes place, hence the amount of overall amount of work done by that corresponding coil is W is equals to TD into theta, also including to that due to the current flowing through that an internal magnetic field generation takes place into the coil, hence the EMF is induced and that EMF is given by E is equals to L di by dt. So हे झालं voltage equation for inductance and first equation कसलं आहे तुमचं amount of work done. सो आता मला ह्या इक्वेशनला अरेंज करायचं आहे, ह्या इक्वेशनला काय करायचं आहे अरेंज करायचं आहे. अरेंज कसं करणार आहे मी दॅट आय कॅन राईट इट ॲज अ इज इक्वल्स टू मी सांगितलं जेव्हा कॉईलमधून करंट फ्लो होतोय कॉईलचा इंडक्टन्स पण चेंज होतोय आणि अमाऊंट ऑफ करंट पण चेंज होतोय बरोबर. सो मला दोन्ही पण चेंज करायचे आहे. सो म्हणजेच काय विथ रिस्पेक्ट टू टाइम डी बाय डी टी ऑफ डी बाय डी टी ऑफ आय आपण कॅपिटलच घेऊया प्रत्येक वेळेस म्हणजे क्लिअर लक्षात राहील परत. सो आय इंटू एल. सो डेरिवेशनचा फॉर्म्युला सगळ्यांचा लर्न असेल. डेरिवेशनचा फॉर्म्युला काय सांगतो डी बाय डी टी ऑफ एक्स अपॉन वाय. एक टर्म काय होते मल्टिप्लाय होते आणि दुसऱ्याचं डेरिवेशन घेतो प्लस सेकंड जी मल्टिप्लाय केलेली होती तिचं डेरिवेशन इंटू फर्स्ट टर्म. सो इज इक्वल्स टू मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही स्टडी केलं असेल डी बाय डी टी ऑफ एक्स अपॉन वाय सॉरी एक्स इंटू वाय. सो डी आय डी टी ऑफ एक्स वाय काय घेणार एक्स डी वाय बाय डी टी प्लस वाय डी एक्स बाय डी टी. सो हा फॉर्म्युला आहे, हा जनरल फॉर्म्युला आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचा म्हणजे जसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो टेक दी डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. सो डेरिव्हेशन काय येणार आहे पहिली तर सेकंड टर्म कोणती आहे एल आहे. आय इज युअर फर्स्ट टर्म एल इज सेकंड टर्म. ही याला आयला ॲझ्युम करा एक्स एलला ॲझ्युम करा वाय. सो हा काय याला वाय डी एक्स बाय डी टी. एक्स म्हणजेच काय तुमचं इथे आय आहे. सो इन टू काय येणार आहे डी आय बाय डी टी. ठीक आहे डी आय बाय डी टी प्लस राहिलेले आता व्हाईस वर्सा कंडिशन जी टर्म मी ज्या टर्मचं डेरिवेशन घेतलं ती टर्म काय होणार आता मल्टिप्लाय होणार आणि सेकंड टर्मचं काय घेणार डेरिवेशन घेणार. ठीक आहे सो काय येणार डी एल बाय डी टी. सो हे इक्वेशन मिळालं मला. या इक्वेशन मध्ये काय दिसतंय की इट इज नथिंग बट इट गिव्स अन अमाऊंट ऑफ इंड्युस्ड EMF विच इज अक्रॉस दी कॉईल. सो ज्यावेळेस ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी परफॉर्म होतात काय होतंय परफॉर्म तुमचं कॉईलमध्ये इंटरनली काय फंक्शन झालं की कॉईलमधून करंट फ्लो केला तुम्ही. करंट फ्लो झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं डिफ्लेक्शन टॉर्क जनरेट झाला आणि डिफ्लेक्शन टॉर्क जनरेशनमुळे कॅलिब्रेटेड स्केलला तुम्हाला काहीतरी रिडिंग्स मिळाले. सो अमाऊंट ऑफ वर्क डन टेक्स प्लेस विच इज गिवन बाय W इज इक्वल्स टू TD इंटू थीटा TD इंटू डी थीटा बिकॉज डिफ्लेक्शन इज ऑल्सो व्हेरिएबल. डिफ्लेक्शन किती झालंय आपल्याला माहित नाही त्यामुळे हा थीटा काय आहे व्हेरिएबल आहे. जेव्हा व्हेरिएबल टर्म्स असतात ते आपण डी थीटा किंवा डिफरन्शियल टर्म मध्ये घेत असतो. सो डिफरन्शियल थीटा घेतला. ठीक आहे सो नंतर पुढे काय केलंय की जेव्हा कॉईलमधून करंट फ्लो होतो त्यावेळेस मला लक्षात आलं की जसा डिफ्लेक्शन होतंय तसं त्याचा इंडक्टन्स पण काय होतं चेंज होतंय. इंडक्टन्स का चेंज होतंय स्ट्रेचिंग ऑफ कॉईल टेक्स प्लेस. ठीक आहे स्ट्रेचिंग होत आहे. ठीक आहे म्हणजेच काय होतं त्याचा अमाऊंट ऑफ इंडक्टन्स चेंज झाला. इंडक्टन्स चेंज झाला म्हणजे अमाऊंट ऑफ EMF काय झाला चेंज झाला. अमाऊंट ऑफ EMF इंड्युस्ड चेंज झालेला आहे. ठीक आहे सो आपण तो घेतला. सो जे अमाऊंट ऑफ वर्क डन होत आहे सो दॅट मीन्स देर इज अ एनर्जी जनरेशन. इंडक्टरचं बेसिक फंक्शन काय स्टोरेज ऑफ एनर्जी. सो एनर्जी किती जनरेट झालेली आहे दॅट एनर्जी इज गिवन बाय अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड बाय कॉईल will be given by V into I into dt. ओके हे dt का घेतलंय कारण आपण आपल्याला माहित नाही की निडलचं डिफ्लेक्शन किती टाइम पिरियड पर्यंत राहणार आहे त्यासाठी आपण टाइम व्हेरिएशन कन्सिडर करतोय. सो इन शॉर्ट आय कॅन राईट इट ॲज अ एनर्जी इज इक्वल्स टू V म्हणजेच काय माझा EMF इंड्युस्ड अक्रॉस द इंडक्टर विच इज गिवन बाय दिस इक्वेशन इज इक्वल्स टू L. I means current, overall current flowing through the inductor and into dt. By putting the value of E ची व्हॅल्यू मला काय करायची पुट करायची. ठीक आहे सो assume this equation
बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन नंबर 2 चं काय करायचं, इथे व्हॅल्यू पुटअप करा. सो एनर्जी इक्वल्स टू काय येणार आहे, एनर्जी इक्वल्स टू, हे इक्वेशन जसं तसं मी घेणार. ओके, इक्वेशन घेतलं इनटू काय येतंय, इंटू आय इंटू डी टी. ठीक आहे. सो मग मला काय करायचंय, ही पूर्ण ब्रॅकेट टर्म आहे, ही ब्रॅकेट टर्म आहे, कम्प्लीट ब्रॅकेट टर्म. याला आय आणि डी टी ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. सो ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं इक्वेशन बघा, एनर्जी इज इक्वल्स टू आय इंटू एल, आय एल डी आय बाय डी टी इंटू डी टी. सो हा ब्रॅकेट मी सॉल्व्ह करते, ह्या आय इंटू डी टी ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आणि आय इंटू डी टी ने याला मल्टिप्लाय करायचंय, दोघं यांना काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लाय करा, आय इंटू डी टी इंटू एल लिहा, एल पहिले लिहून घेतला, इंटू आय इंटू डी टी इंटू राहिलेली टर्म कोणती आहे, दिस वन. ओके, सो ही टर्म घेते मी, प्लस आता पुढचं, ह्या टर्मने कोणाला मल्टिप्लाय करायचंय, पूर्ण ह्या टर्मला. सो आय इंटू आय इज नथिंग बट आय स्क्वेअर. सो आय स्क्वेअर घ्या, इंटू ही टर्म घ्यायची, दॅट इज डी एल बाय डी टी. सो डी एल बाय डी टी इंटू डी टी. ठीक आहे. सो आय डी टी ने परत याला मल्टिप्लाय केली, काय दिसतंय बघा, डिवाइड बाय टर्म ज्या होत्या, डिवाइड बाय टर्म, ही डी टी बाय डी टी कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. सो कॅन्सल टर्म कोणत्या आहे, ही एक आहे डिवाइड अँड मल्टिप्लाय टर्म. सो ही कॅन्सल झाली. परत इथे डिवाइड अँड मल्टिप्लाय टर्म काय झाल्या, दोन्ही पण कॅन्सल झाल्या. सो या कॅन्सल झाल्यानंतर राहिलेल्या टर्म्स कोणत्या आहेत तुमच्याकडे, एनर्जी इज इक्वल्स टू एल इंटू आय, बरोबर, इंटू डी आय प्लस सेकंड टर्म काय आहे, आय स्क्वेअर डी एल, आय स्क्वेअर डी एल. ही टर्म झाली. दिस इज नथिंग बट दी इक्वेशन फॉर दी एनर्जी सप्लाइड और द एनर्जी स्टोर्ड बाय द इंडक्टर. ठीक आहे. सो हा एनर्जी सप्लाय झालेली, अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय झालेली, हे अमाऊंट ऑफ एनर्जी जेव्हा सप्लाय होते, म्हणजेच काय, जस्ट बिकॉज ऑफ डिफ्लेक्शन टॉर्क अँड जस्ट बिकॉज ऑफ फ्रिक्शन किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंटमुळे जी काही अमाऊंट ऑफ फोर्समुळे जी काही एनर्जी सप्लाय झाली होती, किंवा फोर्स अप्लाय करण्यासाठी किंवा डिफ्लेक्शन अप्लाय करण्यासाठी मला जेवढी एनर्जी सप्लाय करावी लागली, that energy supply equation is nothing but this one, which is the third equation. हा झाला एनर्जी सप्लायचा पॉइंट. सेकंड पॉइंट काय, की इंडक्टर वर्क्स ॲज टू स्टोअर दी एनर्जी. पण मग आता काय झालेलं आहे, की आधीची एनर्जी त्याने स्टोअर केलेली, आणि जेव्हा मी कॉइलला करंट फ्लो केला होता, तर करंट फ्लो केल्यानंतरची एनर्जी दोन्ही पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि मी सांगितलं चेंज जो असतो इंडक्टर मध्ये पण चेंज होतो, आणि ऍट द सेम टाइम तुमच्या करंट मध्ये पण चेंज होतोय. सो इफ एल इज व्हेरीज फ्रॉम इनिशियली एल टू डी एल. ठीक आहे. हा काय झाला, चेंज ऑफ इंडक्टर व्हॅल्यू. अँड इफ आय इज व्हेरीज फ्रॉम if I is varies from
आय टू डी आय. ओके, डी आय कडे जातोय. त्या केसमध्ये अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड इन टू द इंडक्टर विल बी व्हेरी. सो अमाऊंट ऑफ एनर्जी किती असणार आहे, चेंजिंग राहणार आहे. सो पहिले तर एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे इंडक्टर मधला तो असतो जनरली हाफ एल आय स्क्वेअर, एल इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअर राहणार आहे. आता मी काय सांगितलं, चेंज झालेले एनर्जी, एनर्जी चेंज कशी झालेली, एल टू डी आय, आय टू डी आय. ठीक आहे. सो ती मला व्हॅल्यू काय करायची आहे, पुटअप करायची आहे. सो पुटअप करताना कशी राहणार आहे, सिम्पली चेंज कसं झालेला आहे, एल टू डी एल झाला आणि आय टू डी आय झाला. याला कॅपिटल घेतो मी, एल टू डी एल. सो म्हणजे काय झाला, एनर्जी सप्लाय केलेली म्हणजेच एनर्जी ऍड झालेली आहे. दॅट मीन्स दॅट अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी स्टोर्ड बाय द इंडक्टर. सो आय कॅन से देर इज अ चेंज ऑफ एनर्जी. टोटल इंडक्टर विल बी एल प्लस डी एल. ठीक आहे. इंटरनली किती येणार आहे, इंडक्टन्स टोटल तुमचा एल प्लस डी एल. ऍट द सेम टाइम करंट किती येणार आहे टोटल तुमचा, आय प्लस डी आय एवढा टोटल येणार आहे. ठीक आहे. सो मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. चेंज काय, एल ची व्हॅल्यू काय करणार, रिप्लेस करणार बाय एल प्लस डी एल. सो इथे व्हॅल्यू पुटअप करायची एल प्लस डी एल. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय करणार मी, चेंज करणार. सो इथे आली आय स्क्वेअरची व्हॅल्यू. सो हा सॉल्व करायचा. ही झाली चेंज इन एनर्जी, हा झाला चेंज, अमाऊंट ऑफ चेंज. आणि ओरिजिनल किती होता, इनिशियली सेव्ह केलेली एनर्जी किती होती त्याने, विच इज नथिंग बट एनर्जी स्टोर्ड वॉज हाफ एल आय स्क्वेअर. ठीक आहे. एक मिनिट हा. हाफ एल आय स्क्वेअर. ठीक आहे. मला काय करायचंय की ऍक्च्युअल फाइंड आउट करायची की किती अमाऊंट ऑफ एनर्जी फाइंड आउट सेव्ह झालेली आहे. सो चेंज मायनस ओरिजिनल तो झाला ऍक्च्युअल अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड बाय द इंडक्टर वेन युअर निडल शोज सम डिफ्लेक्शन. निडलने ज्या अमाऊंटला तुम्हाला डिफ्लेक्शन दाखवते, कॅलिब्रेटेड स्केलवर काहीतरी मेजरमेंट किंवा करंट दाखवतोय, अमाऊंट ऑफ करंट, त्या मोमेंटला किती अमाऊंट ऑफ एनर्जी इंडक्टरने स्टोअर केलेली, इंडक्टर इन द सेन्स कॉइलने एनर्जी किती स्टोअर केलेली ती चेक करायची असेल तर अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड विल बी इज इक्वल्स टू चेंज्ड एनर्जी. चेंज एनर्जी म्हणजे काय, इक्वेशन हे येणार तुमचं मायनस ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे काय, ही व्हॅल्यू येणार. सॉल्व करा मग. ठीक आहे. सो मग पहिला काय येणार, हा इक्वेशन येईल मायनस हा इक्वेशन येईल. सो हे सॉल्व करा. ब्रॅकेट सॉल्व करायचा. ब्रॅकेट सॉल्व करताना पहिला जो आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करा इथे.
मॅम तुमचा व्हॉइस नाही येते. हाफने मल्टिप्लाय करा. हा ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज केला आपण. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज केला. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा समजा आय अजून केला ए. सो हे सॉल्व केलं ए प्लस बीच्या फॉर्म्युलाने. ठीक आहे. आता काम काय करायचंय, हाफने आधी याला मल्टिप्लाय करून घ्या ह्या इक्वेशनला. ठीक आहे. हे सगळं आपण का करतोय, बिकॉज वी हॅव टू फाइंड आउट दी अमाऊंट ऑफ डिफ्लेक्शन. थिटा फाइंड आउट करायचं आहे आणि कंडिशन चेक करायचं दॅट torque deflection becomes equals to control torque and how the current is directly proportional to amount of deflection. म्हणजे थिटाला कसा प्रोपोर्शनल आहे ते चेक करण्यासाठी हे इक्वेशन आपण डिराईव्ह करतोय फॉर मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. सो याच्यामध्ये काय येणार आहे, पहिले तर हाफला मल्टिप्लाय करा. सो ही टर्म मी आधी लिहून घेते साईडला. ठीक आहे. ही टर्म मी घेतली लिहून. त्यानंतर हाफने याला मल्टिप्लाय करा. सो ब्रॅकेटमध्ये प्रत्येकाला जर मल्टिप्लाय करत गेलं सो काय येणार आहे, इथे काय येईल, आय स्क्वेअर प्लस पुढे परत हाफ इंटू टू. हाफ इंटू टू मीन्स काय झाला, टू टू कट झाला, राहिला की फक्त टर्म आय इंटू डी आय प्लस हाफ इंटू डी आय स्क्वेअर. सो हाफ इंटू डी आय स्क्वेअर मायनस हाफ एल आय स्क्वेअर. सो आता मला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं इक्वेशनला. सिम्प्लिफाय कसं करणार मी, अजून करायचं, लक्षात ठेवायचं ज्या टर्म ज्या आहेत डी आय स्क्वेअर इट इज व्हेरी निग्लिजिबल टर्म. ही काय होणार आहे, झिरो मध्ये जाणार आहे. कारण का, हा एकदम स्मॉल चेंज आहे. हा डिफरन्शियल करंट जो काही चेंज ऑफ करंट आहे एकदम नॉर्मल आहे, नॉमिनल आहे. सो हा इक्वॅलंट टू काय घेणार मी, झिरो घेणार. सो ही टर्म काय झाली, रिड्यूस झाली. ठीक आहे. ही रिड्यूस झाल्यानंतर पुढच्या ज्या राहिलेल्या टर्म्स आहेत त्याने मल्टिप्लाय करणार. पहिले तर मी काय करणार, ही रिड्यूस करणार. जी मला आता कळाली की ती व्हॅल्यू काहीच येणार नाही त्याची, जो काही चेंज आहे ओव्हरऑल चेंज दॅट विल बी व्हेरी लेस. Hence, I will neglect that term. So just multiply this term by this term. So ही ब्रॅकेट मध्ये गेली आणि ह्या व्हॅल्यूला मी काय केलं, ऍझ्युम केलं ऍज अ झिरो. ठीक आहे. ही व्हॅल्यू मी ऍझ्युम केली ऍज अ झिरो. का, डी आय स्क्वेअर आहे, जे अमाऊंट ऑफ करंट जो आहे तो एकदम नॉर्मल राहील, नॉट वनचा राहील. राहिलेला टर्म परत लिहून घेऊ आपण. नंतर इक्वल्स टू, आता काय राहिलंय, ह्याला मल्टिप्लाय करायचं एक एक टर्मला. मग पहिले मी मल्टिप्लाय करणार एल ला मध्ये. ठीक आहे. सो एल इंटू काय येईल, हाफ मल्टिप्लाय केलं, नंतर एल ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. वन बाय वन लक्षात राहू द्या, नोट डाऊन करत चला तुम्ही पण. सो काय आलं इक्वेशन आपलं, एल इंटू आय इंटू डी आय. ठीक आहे. हा मल्टिप्लाय झाला. सेकंड टर्म काय येते तुमची, आता डी आय ने याला मधल्याला टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो प्लस हाफ आय स्क्वेअर जसंच तसा घ्यायचा आणि डी आय घ्यायचा.
डी आयने ह्या टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. बी. ठीक आहे. नंतर डी आयने सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. आता परत इथे कंडिशन काय येते बघा. जेव्हा मी इथे मल्टिप्लाय करते डी आय स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू काय होते, निग्लिजिबल होते. सो इट इज मिनिमाइज्ड. सो हा टर्म मी काय घेणार, कन्सिडर करणार नाही. सो मेन ज्या टर्म्स आहेत त्या फक्त कन्सिडर केलेल्या आहेत. मायनस हाफ एल आय ही टर्म घेतली फक्त स्क्वेअर. सो आता इथे बघा, आय स्क्वेअर एल हाफ, आय स्क्वेअर एल हाफ. सो ही टर्म, ही मायनस टर्म आणि ही प्लस टर्म काय होणार, कॅन्सल होणार. सो इट विल गेट रिड्युस्ड. मायनस प्लस कॅन्सल होत आहे. सो इक्वेशन काय मिळालं तुम्हाला, इक्वल्स टू, इक्वेशन काय मिळालं फायनल, एल आय डी आय सॉरी डी आय प्लस आय स्क्वेअर डी आय. So this is nothing but the amount of energy stored by the inductor. हा फॉर फायनल इक्वेशन तुम्हाला मिळालं. अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड बाय द इंडक्टर. आता मला चेक काय करायचं आहे, दॅट मी सांगितलं की एनर्जी सप्लाइड कधी होतो, एनर्जी सप्लाइड की जेव्हा तुम्ही अमाऊंट ऑफ फ्रिक्शन किंवा फोर्स अप्लाय करताय आणि त्याच्यातून काहीतरी तुमचं वर्क डन जनरेट होत आहे. सो फ्रिक्शनमुळे आणि वर्क डनमुळे जी काही एनर्जी सप्लाय करावी लागते, दॅट एनर्जी when it becomes equals to energy storage by the inductor, then the deflection of needle takes place with a stable condition. ठीक आहे. सो ही कंडिशन आहे. म्हणजेच मला काय करायचं आहे, whatever the energy required to supply for the coil, ठीक आहे, will be equals to how much, energy stored by the inductor, energy stored by the inductor plus amount of work done. सो एवढा जेव्हा तुम्ही अप्लाय करताय एनर्जी स्टोअर्ड प्लस वर्क डन, तेव्हा तुमचं काय होतं, एनर्जी सप्लाय होते. आणि एनर्जी सप्लाय झाल्यामुळे तुमचा निडलचं काय होतं, प्रॉपर एनर्जी पॉइंटरचं काय होतं, डिफ्लेक्शन होतं. म्हणजे तेवढी अमाऊंट ऑफ इंटरनली कॉईलमध्ये जेवढी असते एनर्जी ती स्टोअर केलेली असते आणि त्याला लागणारा फोर्स, त्याच्यामुळे याचं काही अमाऊंट ऑफ वर्क डन होतं. सी टोटल झाली एनर्जी सप्लाय. ठीक आहे. त्याच वेळेस तुम्हाला काय मिळते, प्रॉपर डिफ्लेक्शन मिळतं निडलचं आणि स्टेबल रिडिंग मेजर करायला मिळतं. सो एनर्जी सप्लायचं इक्वेशन काय होतं, एनर्जी सप्लायचं इक्वेशन मी हे फाइंड आउट केलं होतं. काय होतं, एल इंटू आय इंटू डी आय प्लस आय स्क्वेअर डी एल. ठीक आहे. दिस वॉज युअर एनर्जी सप्लाइड इक्वेशन. सो मी पहिले इथे पुटअप केलं, कंट्रोल बी इज इक्वल्स टू एनर्जी स्टोर्ड. एनर्जी स्टोर्डचं इक्वेशन मी फाइंड आउट केलेलं आहे. काय आलेलं आहे, इक्वेशन मिळालं मला, हाफ स्क्वेअर हाफ आय स्क्वेअर डी एल. ठीक आहे. आणि वर्क डन किती होतं, इक्वेशन मी वरती फाइंड आउट केलेले वर्क डनचं, दॅट इज टी डी इंटू डी थिटा. ठीक आहे. सो ते ऍड केलं. सो हे टोटल मिळालं. आता मला काय करायचं आहे, सगळ्या आय टर्म एक साईडला घ्यायच्या आणि सगळ्या बाकीच्या टर्म व्हेरिएबल टर्म्स एक साईडला घ्यायच्या आहेत. सो एक साईडला आय टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, ह्यावाल्या. ठीक आहे. ह्या सगळ्या मी लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला कुठला तरी एक स्विचिंग करा. सो मी फॉर एक्झाम्पल इथे घेतलं टी डी डी थिटा इज इक्वल्स टू असं घेतलं, तर ही टर्म काय जाणार, मायनसला जाणार. कोणाच्या, ह्या टर्मच्या मायनस ब्रॅकेटमध्ये. आता हे इक्वेशन सॉल्व करा आणि मला सांगा काय येतं आन्सर.
सो इक्वेशन जर केलं तर बघा, हा प्लस हा प्लस आहे आणि हा काय झालाय मायनस आहे, ही मायनस टर्म आहे, बरोबर ना. सॉरी, नाहीतर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊन परत मग तुम्हाला लिहून दाखवतो, ठीक आहे. सो टी डी डी थिटा काय येईल, इज इक्वल्स टू, ही टर्म पूर्ण येते, ठीक आहे, जशीच तशी घेतली मी. आणि आता हा मायनस मध्ये मल्टिप्लाय करायचा आहे, तर काय येणार मायनस दिस वन, आणि हिला पण काय जाणार मध्ये मायनस होणार, सो मायनस दिस टर्म, ठीक आहे. सो आता सॉल्व्ह केलं तर काय दिसतंय, एल इंटू आय इंटू डी आय आणि एल इंटू आय इंटू डी आय दोन्ही पण काय आहे मायनस प्लस अपोजिट साईन आहे. सो हे काय झाले कॅन्सल झाले, सो मी हे कॅन्सल केले, ठीक आहे. हे कॅन्सल केल्यानंतर हे इक्वेशन काय येतं बघा पुढचं, सो टी डी इंटू डी थिटा इज इक्वल्स टू आय स्क्वेअर डी एल मायनस हाफ आय स्क्वेअर. सो आय स्क्वेअर मी काय करणार कॉमन घेणार, इंटू ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट काय जाणार आहे आय स्क्वेअर, सॉरी डी एल, इथे सॉरी इथे एक डीएल राहिला, डीएल ने मल्टिप्लाय केलं होतं ना आपण, सो इथे डीएल लिहायचा राहिला, त्याच्यामुळे खाली पण आलेला नाहीये. सो इथे डीएल घेऊन टाका, तरीच म्हटलं काहीतरी, हा इथे टाकलेला आहे डीएल, इथे आहे, खाली घ्यायचं राहिलंय फक्त, आय स्क्वेअर डीएल इथे राहिलंय टाकायचं फक्त, ही जी पूर्ण टर्म आहे ती घ्यायची आहे, ती इथे टाकली, ठीक आहे. डी एल, सो इथे पण काय येणार डी एल, आता करा. सो आय स्क्वेअर मी काय केलं कॉमन घेतला आणि डीएल मायनस हाफ डीएल काय येतं सांगा बरं, डीएल मायनस म्हणजे वन मायनस, सॉरी वन मायनस हाफ इज हाफ, ठीक आहे. काय येतं आन्सर, टी डी इंटू थिटा डी थिटा इज इक्वल्स टू आय हाफ आय स्क्वेअर, एक मिनिट, इंटू डी एल, ठीक आहे. सो इथे इंडिकेट काय होत आहे तुमचं इक्वेशन, डी थिटा बाय डी एल इज इक्वल्स टू काय येणार आहे, डी थिटा रिफ्लेक्शन टॉकचं इक्वेशन येतं इथे, फायनल इक्वेशन काय मिळतं, टी डी इज इक्वल्स टू बघा, टी डी इज इक्वल्स टू हाफ आय स्क्वेअर डी एल आणि डी थिटा काय झाला डिव्हाइड बाय गेला, ठीक आहे. सो मी डी थिटा तिकडनं जसं तसं कॉपी करते, परत परत सिम्बॉल ॲड करण्यापेक्षा, इथे डिव्हाइड बाय गेला. सो हा झालं आपलं एक फायनल इक्वेशन, हे कशाचं होतं डिफ्लेक्शन टॉकचं. लास्ट पार्ट काय कंट्रोलिंग टॉक, कंडिशन काय चेक करायची, कंट्रोलिंग टॉक मस्ट बी इक्वल्स टू डिफ्लेक्शन टॉक, कंट्रोलिंग टॉक काय होतो गिवन बाय के इंटू थिटा.
सो के इंटू थीटा, मी याच्यातनं फक्त थीटा उचलते, इथे टाकते. ठीक आहे, एक इक्वेशन आहे. आणि स्टेडी रिडिंग कधी मिळतात? वेन युअर डिफ्लेक्शन टॉर्क बिकम्स इक्वल्स टू कंट्रोलिंग टॉर्क. सो हे इक्वेशन, डिफ्लेक्शन टॉर्कचं इक्वेशन काय मिळालं होतं? हे वालं, हे इथे टाकलं. आणि कंट्रोलिंग टॉर्कचं इक्वेशन काय आहे? के इंटू थीटा, ते इज इक्वल्स टू केलं, इथे टाकलं. आता मला काय करायचंय? आय हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बर, आपल्याला काय पाहिजे? थीटाचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ करंट. ठीक आहे, मग थीटा इज इक्वल्स टू काय येतो? थीटा इज इक्वल्स टू काय येणार आहे? हा, थीटा इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा. काय झालं या मुलाच्या याच्यामध्ये? थीटा इज इक्वल्स टू काय येणार बघा? के इंटू, सॉरी, के डिवाइड बाय जाणार, हाफ आय स्क्वेअर डीएल बाय डी थीटा इंटू किंवा डिवाइड बाय के. ठीक आहे, सो आता ही काय करते मी ब्रॅकेटमध्ये टाकते, म्हणजे डिवाइड बाय समजेल तुम्हाला. डिवाइड बाय के. सो के तर तुम्हाला माहिती, इट इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे. अमाऊंट ऑफ डीएल बाय डी डी थीटा किंवा डी आय बाय डी थीटा जो आहे, सो काय तो असणार आहे? तो फिक्स्ड असणार आहे. ठीक आहे, जो काही जेवढं डिफ्लेक्शन होणार तेवढ्याच अमाऊंटनी इंटरनल इंडक्टन्स काय होणार आहे? चेंज होणार आहे. ठीक आहे, सो दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स, द रेशो डीएल बाय डी थीटा विल बी कॉन्स्टंट. K is also constant, hence I can say that theta is directly proportional to I square. ठीक आहे, सो इथे काय येते? थीटा विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I square. सो फायनल इक्वेशन. आता यालाच ॲझ्युम करा ॲज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे, आणि I स्क्वेअर घ्या. अल्फा नाहीये, इट इज अ सिम्बॉल ऑफ डायरेक्टली प्रोपोर्शनल इथे. सो थीटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I स्क्वेअर, हे तुमचं फायनल इक्वेशन आलेलं आहे. दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स, द वॉट एव्हर द करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल, डिपेंडिंग अपॉन दॅट द अमाऊंट ऑफ डिफ्लेक्शन टेक्स प्लेस अँड इट इज इन द स्क्वेअर फॉर्मॅट. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ करंट जेव्हा तेवढ्या अमाऊंटनी इन्क्रीज झाला तरच तुमचं काय मिळते? निडलचं डिफ्लेक्शन मिळते इन मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. सो दिस इज द टॉग इक्वेशन
TDचं बघितलं आपण, TCचं बघितलं आणि आय स्क्वेअर थिटाचं. थोडं लेंदी इक्वेशन आहे, पण एकदा तुम्ही 1 बाय 1 स्टेप्स लिहित गेल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. सो नेक्स्ट लेक्चरला हवं तर हा परत एकदा रिव्हिजन होईल याच्यावर, ह्या इक्वेशनवर. आता सध्या फक्त पॉइंट लक्षात ठेवायचे दॅट थीटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर अँड ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, अमाऊंट ऑफ फोर्स, अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड टू द कॉईल. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू गेट दिस इक्वेशन. हे मेन मेजर बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवायचे. सो डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ करंट अँड अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाइड टू द कॉईल, you will get the deflection of the needle and which is directly proportional to square of current. Clear? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला परत याच्यावर रिव्हिजन होईल. सो अटेंडन्स ज्यांची द्यायची बाकी आहे त्यांनीच थांबा फक्त.